आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आश्रममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया नीतिसूत्र 3:6. तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव आणि तो तुझ्या वाटा सरळ करेल. तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव आणि तो तुझ्या वाटा सरळ करेल. तर आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्या सर्व मार्गांमध्ये आपण कोणाला स्मरण केलं पाहिजे, कोणाची जाणीव ठेवली पाहिजे, परमेश्वराची. आणि जेव्हा आपण परमेश्वराला आपल्या सर्व कामांमध्ये आपण स्मरण करणार तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी वाटा मोकळे करणार. तर आपल्याला कुठं परमेश्वराला स्मरण करायचं? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. जेव्हा आपण आपल्या कामासाठी जातो, जेव्हा आपण शाळेत जातो, जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो, काही काम आपल्याला सांगितलं जातं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. काय जर हे मी गोष्ट करणार तर का परमेश्वराला हे आवडेल का? हे परमेश्वराला आवडेल की नाही हे विचार करून आपण काम केलं पाहिजे. आपण जिथे काम करतो तिथं पण का आपण जर कोणाला असं बोललं तर हे परमेश्वराला आवडेल का? ते सगळ्या गोष्टी विचार करून परमेश्वराचं आपण स्मरण केलं पाहिजे की माझ्या बोलण्याने कोणाला वाईट नाही वाटायला पाहिजे. आपण मोसेसच्या जीवनामध्ये पण बघू शकतो की जेव्हा त्याने परमेश्वराला ओळखलं, जेव्हा परमेश्वराच्या प्रेमाला चाखलं त्याने, तेव्हापासून तो प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला स्मरण करायचा आणि परमेश्वर त्याच्या पुढे जात गेला. परमेश्वर त्याच्यासाठी काय केले? वाटा तयार केल्या की तो इस्रायल लोकांना घेऊन त्याला परमेश्वराने ज्या स्थानाला परमेश्वराने वायदा दिला आहे ते पूर्ण करायसाठी. तर तसंच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी परमेश्वर जिथं आपल्याला वाटा नाही आहे तिथं पण परमेश्वर काय करणार? जसं लाल समुद्रामध्ये वाट होती का? नव्हती, पण परमेश्वराने त्यांच्यासाठी बनवून दिली. तसंच जेव्हा आपण प्रत्येक गोष्टींमध्ये जे पण काम आपण करतो तिथं स्मरण केलं पाहिजे. आणि समजा जर तुम्हाला कुठं मार्ग दिसला नाही की सगळ्या बाजूंनी मला मार्ग नाही आहे तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराला आपण स्मरण केलं पाहिजे की जो परमेश्वर माझ्या भूतकाळामध्ये मागच्या जीवनामध्ये परमेश्वराने माझ्या जीवनात हे चिन्ह चमत्कार केले त्याला आपण स्मरण केलं पाहिजे की हा परमेश्वराने माझ्यासाठी, मी आजारी होता तर परमेश्वराने मला बरं केलं, माझ्यामध्ये काहीच ताकद नव्हती, परमेश्वराने मला शक्ती दिली, ते स्मरण केलं पाहिजे. माझं हे काम होत नव्हतं, परमेश्वराने माझ्यासाठी ते काम करून दिलं, हे स्मरण केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की कुठंच वाट नाही आहे त्या क्षणामध्ये जेव्हा आपण परमेश्वराला स्मरण करतो की हा जो परमेश्वर मला आत्तापर्यंत चालवत आला आहे तो मला पुढे पण चालवेल. जेव्हा आपण असं स्मरण करतो, आपण जे पण काम करतो त्याच्यामध्ये परमेश्वराला विचारतो की परमेश्वर हे तुला आवडेल का? जर मी हे केलं तर तुला आवडेल का? जेव्हा आपण असं विचारतो त्याच्या अनुसार आपण चालतो तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी काय करणार? परमेश्वर आपल्यासाठी वाट खोलून देणार आहे. तर आपण ते जाणीव असली पाहिजे, परमेश्वराला स्मरण केलं पाहिजे, त्याचे वचन वाचून आपण स्मरण केलं पाहिजे की परमेश्वराने त्यांच्या लोकांसोबत काय काय केलं. जेव्हा लोकांनी त्याला हाक मारली, परमेश्वर मला मदत करतो, परमेश्वर कशी त्याची मदत केली, आपण जेव्हा हे वाचणार तेव्हा आपल्या मनामध्ये विश्वास येणार आणि नक्कीच परमेश्वर जसं इस्रायली लोकांना परमेश्वर घेऊन चालला, मेघस्तंभ अग्निस्तंभ म्हणून परमेश्वर त्यांच्यासोबत राहिला, तसंच परमेश्वर आपल्यासाठी पण बनून वाट काढेल. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी परमेश्वर आम्ही धन्यवाद करतो राजा की हे वचन जसं म्हणतं परमेश्वर तुझ्या सर्व कामांमध्ये माझी जाणीव ठेव, मला स्मरण कर आणि मी तुझ्यासाठी मार्ग काढेल. तसंच परमेश्वर तुझ्या प्रत्येक जणांसाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व कामांमध्ये परमेश्वर ते तुला स्मरण करण्यासाठी की हे योग्य आहे, हे परमेश्वराला आवडेल की नाही परमेश्वर, आणि तू त्यांच्यासाठी मार्ग काढ परमेश्वर. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.